भगवान जगन्नाथ देवाच्या या मंदिरामध्ये ही देवी उलटी का लटकलेली आहे आणि भगवान जगन्नाथ देवाने हिला उलटा लटकण्याचा श्राप का दिला आहे। एका पौराणिक कथेनुसार एकदा ब्रह्मदेव स्वतः जगन्नाथपुरी आले होते जगन्नाथ देवाच्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी, पण दुर्भाग्याने सर्व प्रसाद त्या दिवशी संपला होता। फक्त एका पात्रात थोडासा भात शिल्लक राहिला होता, त्याला पण एक कुत्रा चाटत होता। त्याच वेळी जगन्नाथ देवाच्या भक्तीत मग्न झालेले ब्रह्मदेव काहीही विचार न करता त्या कुत्र्याबरोबर त्या पात्रावरती जेवायला बसले आणि त्याच दिवशी एकादशी पण होती। तेव्हा तिथे एकादशी प्रकट झाली आणि ब्रह्मदेवाचा अपमान करायला लागली, कारण त्या दिवशी ब्रह्मदेवाने एकादशीचे व्रत तोडले होते। पण ब्रह्मदेवाला त्या कुत्र्यासोबत प्रसाद खाताना पाहून भगवान जगन्नाथ प्रसन्न झाले व तिथे प्रकट झाले। भगवान जगन्नाथ म्हणाले की आजपासून माझ्या प्रसादासाठी एकादशीचे कोणतेही व्रताचे नियम लागू होणार नाहीत आणि एकादशीने ब्रह्मदेवाचा आणि प्रसादाचा अपमान केल्यामुळे तिला दंड देऊन मंदिराच्या मागे उलटा लटकवले। एकादशीला शिक्षा देऊन देवाने हे दाखवण्याचा प्रयत्न केला की व्रतापेक्षा कधीही प्रसाद श्रेष्ठ असतो आणि भगवान जगन्नाथ हे देखील म्हणाले की माझा प्रसाद माझ्यापेक्षाही जास्त श्रेष्ठ आहे। जो व्यक्ती इथे आल्यानंतर माझे दर्शन घेईल त्याला प्रसाद घेणे आवश्यक आहे। जगन्नाथपुरीची एकादशी एक अनोखी परंपरा आहे जी भक्ती आणि प्रसादाला सर्वात वरती ठेवते आणि हे दर्शवते की खऱ्या भक्ती आणि श्रद्धेसमोर नियम सुद्धा खाली असते। भगवान जगन्नाथ देवाची ही माया खरंच हृदयस्पर्शी आहे। हा व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा।